नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांची चॅनलवर स्वागत आहे। आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक आर्थिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच आर्थिक सकारात्मक बदल घडू शकतात। सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला। आपल्या उद्योगाला यशस्वी शिखरावर नेण्यासाठी उत्कृष्ट नेतृत्व हे अतिशय महत्त्वाचे आहे, पण नेता म्हणून नेमकी कोणती कौशल्ये आत्मसात करायला हवीत? सुरेश हावरे यांच्या उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा या प्रेरणादायी पुस्तकातील 17व्या प्रकरण द लीडर मध्ये 5 नेतृत्वाच्या आणि याच नेतृत्वाच्या मूलभूत तत्वांवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे। या व्हिडिओत आपण शिकणार आहोत उद्योगाचे नेतृत्व आणि त्यासाठीची योग्य भूमिका, युद्ध आणि उद्योग यातील साम्यस्थळे कोणती आहेत, बाजारपेठेतील प्रखर स्पर्धेत टिकण्यासाठी जागरूक उद्योजक कसे बनावे, कालबद्ध कृती कार्यक्रम आखण्याचे महत्त्व काय आहे, संशोधन आणि विकास तसेच कर्मचारी प्रशिक्षणाचे योगदान कसे आपण घेतले पाहिजे। जर तुम्ही तुमच्या व्यवसायाचे CEO असाल किंवा नेतृत्व करते असाल तर हे टिप्स तुम्हाला यशस्वी उद्योजक बनण्यासाठी उपयुक्त ठरतील। चला सुरुवात करूया या महत्त्वाच्या मार्गदर्शनाला। मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पहिला मुद्दा आहे उद्योगाचे नेतृत्व व कामे। यशस्वी उद्योगासाठी सक्षम नेतृत्व आवश्यक असते। नेता म्हणून तुम्हाला केवळ निर्णय घेणे पुरेसे नाही, तर प्रत्येक कर्मचारी, प्रकल्प आणि उद्दिष्टांचा योग्य समन्वय साधणे महत्त्वाचे आहे। नेत्याने कंपनीच्या दृष्टिकोनाचा विस्तार करावा आणि प्रत्येक विभागाची जबाबदारी स्पष्टपणे ठरवावी। दुसरा मुद्दा आहे युद्ध व उद्योग तुलना। लेखक युद्ध आणि उद्योग यामधील तुलना करतात। जशी युद्धासाठी एक स्पष्ट रणनीती आणि लढायांसाठी तयारी हवी, तशीच उद्योगासाठी सुद्धा असते। तर बाजारपेठेतील प्रतिस्पर्ध्यांना ओळखून त्यांच्या पुढे जाण्यासाठी नेत्याला दूरदृष्टी ठेवावी लागते। यशस्वी उद्योजक हा नेहमीच एका सैनिकासारखा सज्ज असतो। तिसरा मुद्दा आहे जागरूक उद्योजक। नेते आणि उद्योगासाठी चालू घडामोडी, तंत्रज्ञानातील बदल आणि बाजारातील मागणी याबाबत सतत जागरूक असले पाहिजे। जागरूक उद्योजकच नव्या संधीचा फायदा उचलतो आणि धोक्यांपासून वाचतो। चौथा मुद्दा आहे बाजारपेठेतील स्पर्धा। आजच्या काळात प्रत्येक उद्योगासाठी बाजारपेठेतील स्पर्धा ही मोठी अडचण आहे। यशस्वी नेतृत्वासाठी ही स्पर्धा ओळखणे आणि त्यावर योग्य रणनीतीने मात करणे हे महत्त्वाचे आहे। ग्राहकांच्या गरजा आणि ट्रेंड समजून घेऊन त्यानुसार उत्पादने किंवा सेवा देणे हे आवश्यक आहे। पाचवा मुद्दा आहे कालबद्ध कृती कार्यक्रम। कुठल्याही उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी कालबद्ध कृती कार्यक्रम असणे अत्यंत महत्त्वाचे आहे। लेखक आपल्याला सुचवतात की कंपनीने ठराविक कालावधीसाठी स्पष्ट उद्दिष्टे ठेवून त्याची पूर्तता करण्यासाठी प्रयत्नशील राहावे। सहावा मुद्दा आहे कर्मचारी प्रशिक्षण। नेतृत्वातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देणे। कर्मचारी हे कंपनीचे बळ आहेत आणि त्यांना प्रशिक्षित करणे म्हणजे उद्योगाच्या भवितव्यासाठी गुंतवणूक करणे होय। लेखकाच्या मते प्रशिक्षित कर्मचारीच उद्योगाला यश मिळवून देत असतात। सातवा मुद्दा आहे संशोधन आणि विकास टीम। नेत्याने उद्योगात सतत नाविन्य आणण्यासाठी संशोधन आणि विकास विभाग तयार करणे आवश्यक असते। नवीन उत्पादने, सेवा आणि तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या टीम्समुळे कंपनी बाजारपेठेत टिकून राहते आणि ग्राहकांना आकर्षित करते। आठवा मुद्दा आहे कंपनी CEO कामे व जबाबदाऱ्या। CEO म्हणजे कंपनीचे प्रमुख चालक। त्यांची जबाबदारी केवळ कंपनीच्या दैनंदिन कामावर लक्ष ठेवणे नसून संपूर्ण कंपनीला यशस्वी करण्यासाठी योग्य दिशा देणे हे आहे। CEOने कर्मचारी, भागीदार आणि ग्राहक यांच्याशी सतत संपर्क ठेवावा आणि कंपनीच्या उद्योगांच्या पूर्ततेसाठी, उद्दिष्टांसाठी प्रयत्नशील राहावे। सुरेश हावरे यांच्या पुस्तकातून आपण काय काय शिकू शकतो? यशस्वी नेता होण्यासाठी स्पष्ट विचार, निर्णय क्षमता, दूरदृष्टी आणि कृतिशीलता या सर्वांचा समतोल साधणे आवश्यक आहे। युद्ध आणि उद्योगाच्या तुलनेद्वारे लेखकाने नेतृत्वाचे महत्त्व प्रभावीपणे अधोरेखित
केलेले आहे. जर तुम्हाला तुमचा व्यवसाय यशाच्या शिखरावर न्यायचा असेल तर या टिप्स तुम्हाला अंगीकाराव्या लागतील. योग्य नेतृत्व, जागरूकता आणि कर्मचारी विकासाद्वारे तुम्ही तुमचा उद्योग पुढे नेऊ शकता. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा या पुस्तकातील विचारांमुळे नेतृत्वाची खरी व्याख्या समजून येते आणि यशाचा मार्ग उलगडायला लागतो. तुमच्या उद्योगाचे यशस्वी लीडर कसे बनाल, यातून आपण काय बोध घेऊ शकतो आणि आपल्या दैनंदिन जीवनात याचे उपयोग कसे करू शकतो आणि नियोजन कसे करू शकतो ते आता थोडक्यात पाहूया. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा या सुरेश हावरे यांच्या पुस्तकातून मिळालेला द लीडर हा धडा उद्योग जगतातील नेतृत्वाचे महत्त्व आपल्याला अधोरेखित करतो. उद्योगाचा यशस्वी नेता बनण्यासाठी विचारांमध्ये स्पष्टता, योजनांमध्ये ठामपणा आणि कृतीमध्ये सातत्य असणे गरजेचे असते. हे आपण पाहिलेच. या विचारांमधून आपण काय बोध घ्यावा आणि दैनंदिन जीवनात त्याचा वापर कसा करावा याचे नियोजन आता आपण पाहूया. सुरुवातीला पाहूया यातून काय बोध घ्यायचा. तर नेतृत्वाची जबाबदारी. नेतृत्व म्हणजे केवळ अधिकार नव्हे तर एक जबाबदारी आहे. याचा अर्थ स्वतःच्या टीमला योग्य मार्गदर्शन करणे आणि त्यांना योग्य संसाधने पुरवणे होय. तर नेता हा प्रामाणिक, सहानुभूतीशील आणि दूरदृष्टीने विचार करणारा असला पाहिजे. जागरूकता. स्पर्धात्मक बाजारपेठेत टिकण्यासाठी उद्योग नेत्याने सतत अपडेट राहणे आणि नव्या ट्रेंड्स व संधी शोधणे गरजेचे आहे. उद्योजकता म्हणजे केवळ नफा मिळवणे नाही तर सतत शिकणे आणि नव्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करणे आहे. कालबद्ध कृती योजना, स्पष्ट उद्दिष्टे आणि त्यांची वेळेवर पूर्तता ही कोणत्याही व्यवसायाच्या यशाची गुरुकिल्ली असते. नियोजनावर ठाम राहून कृतीत सातत्य ठेवले तर हमखास यश मिळतेच. कर्मचारी प्रशिक्षण व विकास. कंपनीचे कर्मचारी हेच तिचे आधारस्तंभ आहेत. त्यांना योग्य प्रशिक्षण दिल्यास ते कंपनीला यशाकडे नेऊ शकतात. कर्मचाऱ्यांमध्ये विश्वास ठेवणे आणि त्यांना सशक्त बनवणे आवश्यक आहे. तर या सर्व मुद्द्यांचा आपण दैनंदिन जीवनात वापर कसा करू शकतो. तर दैनंदिन वेळेचे नियोजन करा. सकाळी 30 मिनिटे उद्योगाच्या दैनंदिन कामांची यादी तयार करा. प्राधान्यक्रमानुसार कामे विभागा. प्रगती तपासण्यासाठी दर आठवड्याला वेळ काढा. स्पर्धा ओळखा आणि स्वतःला अद्ययावत ठेवा. वर्तमान आणि भविष्यातील बाजारपेठेच्या ट्रेंड्सबद्दल वाचा. स्पर्धक कंपन्यांची धोरणे समजून घ्या. तुमच्या उत्पादनात किंवा सेवेत सतत सुधारणा करा. टीमसोबत संवाद करायचा कसा. आठवड्यातून एकदा कर्मचाऱ्यांसोबत बैठक घ्या. त्यांच्या समस्या ऐका आणि सोडवा. त्यांच्या कल्पनांना महत्त्व द्या. कर्मचारी प्रशिक्षणासाठी वेळ द्या. महिन्यातून एकदा नवीन तंत्रज्ञान किंवा कौशल्यावर प्रशिक्षण सत्र आयोजित करा. अनुभवी व्यक्तींना नवीन कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन करण्यास प्रोत्साहन द्या. कालबद्ध कृती योजना तयार करा. प्रत्येक मोठ्या प्रकल्पासाठी अंतिम तारीख ठरवा. कामाचे टप्पे तयार करा आणि नियमित प्रगती तपासा. संशोधन आणि विकासावर भर द्या. नवीन उत्पादने आणि सेवांसाठी स्वतंत्र टीम तयार करा. ग्राहकांच्या गरजा ओळखून त्यानुसार संशोधन करा. कंपनीच्या नाविन्यपूर्ण धोरणांमध्ये गुंतवणूक करा. नेतृत्व कौशल्ये वाढवा. नियमितपणे नेतृत्वविषयक पुस्तकांचे वाचन करा. अनुभवसंपन्न व्यक्तींशी संवाद सुद्धा साधा. स्वतःच्या चुका मान्य करा आणि त्यातून शिकण्याचा नेहमी प्रयत्न करा. तर मित्रांनो, उद्योगाचे यशस्वी नेतृत्व हे केवळ पद नाही तर ती एक जबाबदारी आहे, एक कला आहे आणि एक विज्ञानसुद्धा आहे. सुरेश हावरे यांच्या उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा या पुस्तकातील द लीडर प्रकरणाने आपल्याला शिकवले की उद्योगाला यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी दूरदृष्टी, निर्णय क्षमता आणि कृतिशीलता आवश्यक आहेत. जागरूक उद्योजक बनणे, कालबद्ध कृती कार्यक्रम आखणे, संशोधन आणि विकासावर लक्ष केंद्रित करणे तसेच कर्मचाऱ्यांचे योग्य प्रशिक्षण घेणे या साऱ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या उद्योगाची आदर्श लीडर नक्कीच बनवतील. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.